ज्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होते ना, तोच बोल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप छान असा, खूप चांगला, कारण जे तुमच्या मनात तेच आपल्या बोलात आणि तेच आपल्या व्हिडिओमध्ये. तर ज्या बोलाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, जो असा सर्वांच्या आवडीचा बोल असेल असं मला वाटतं, कारण जास्तीत जास्त कमेंट त्या बोलासाठी आल्या होत्या. त्यामुळे आपण तो बोल आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं, कोणत्या तालुक्यातून किंवा त्या तालुक्यातून कोणत्या गावातून आपला व्हिडिओ बघत असाल किंवा बघत आहात. कारण आपल्याला पण समजलं पाहिजे की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि कुठपर्यंत किती जणांना त्याचा फायदा होत आहे. तर आपलं नाव, गाव व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे आपला, आपण या विषयावर चर्चा करणार आहे. ज्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहे तो विषय आहे लग्गी. आता तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल की लग्गीचे अक्षर 2 आपण दिले होते, तर ती लग्गी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. एकदम सोपी अशी लग्गी आहे, 4 मात्रेमध्ये वाजणारी लग्गी आहे. हरिपाठामध्ये वाजवू शकता, उठावन घेऊन भजनामध्ये, कीर्तनामध्ये वाजवू शकता. तर अगोदर मी लग्गी तुम्हाला वाजवून दाखवतो, त्यानंतर आपण लग्गीचे अक्षर समजावून घेऊया. तर या पद्धतीने जरी तुम्ही लग्गी बसवली एकपट दुप्पट मध्ये, तरी या पद्धतीचे तुम्ही भजनामध्ये ताकीना ताकीना ता तिट ताता तिट ताता हे उठावन घेऊन तुम्ही भजनामध्ये वाजवू शकता. पण यापेक्षा जर जास्त जलद गतीने प्रॅक्टिस केली, म्हणजे प्रॅक्टिस स्लोली करा, पण जेवढं स्पीड मध्ये वाजवता येईल प्रॅक्टिस झाल्यानंतर तेवढं स्पीड मध्ये वाजवली तर ती भजनामध्ये अजून गोडवा निर्माण करेल. तर मी थोडी फास्ट मध्ये अजून वाजवून दाखवतो आणि एक एक उठावन घेऊन 3 प्रकारच्या 3 उठावन घेऊन आपण ती लग्गी तुम्हाला वाजवून दाखवतो. त्यानंतर आपण लग्गीचे अक्षर सांगूया. आता मी थोडं फास्ट मध्ये वाजवून दाखवणार आहे. तर या पद्धतीने थोडी जलद गतीमध्ये वाजते. तर सुरुवातीला मी साधी उठावन घेऊन लग्गी वाजवून दाखवतो, जी की भजनामध्ये वाजली जाते. उठावन घेऊन तुम्ही हा बोल एकपट मध्ये भजनासाठी वाजवू शकता, तिथे पण बसतो. आता अजून थोड्या गतीमध्ये दुसरी उठावन घेऊन आपली उठावन असणार आहे ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन ता. या पद्धतीची उठावन घेऊन थोडी बोलाला गती द्यायची आहे आणि भजनामध्ये वाजवायची आहे. सुंदर ते ध्यान स्पीड मध्ये आपण भजनामध्येच ती लग्गी वाजवून दाखवलेली आहे. आता असं नाही की याच चालीसाठी चालेल, चाल कोणती असो, उठावन त्या पद्धतीची घेतल्यानंतर बोलाला त्या पद्धतीने गती द्यावा लागते, म्हणजे स्पीड द्यावा लागतो. तर या पद्धतीने 2 प्रकारच्या उठावन घेऊन आपण एकच लग्गी वेगवेगळ्या प्रकारे वाजवली आहे. वेगवेगळ्या प्रकार म्हणजे एकपट आणि दुप्पट मध्ये वाजवले. आता अजून यापेक्षा जास्त गतीमध्ये हीच लग्गी वाजवता येते.
उठावं वेगळी घेऊ. तर मी चाल आठवतोय, चांगल्या पद्धतीची चाल घेऊन आपण ती लग्गी दुप्पट तिप्पट चौपट मध्ये वाजवून दाखवणार आहोत. चाल आपण घेऊया, साधी चाल घेऊया, चाल आठवत नाही. सदा माझे डोळे लग्गी वाजवता येते. तर आता चला लगेच बघूया लग्गीचे अक्षर. तर लग्गी आहे घिन ताडा घिगी ताडा कत ताडा घिगी ताडा. 4 मात्र्यामध्ये 4 टाळीत बसवून घ्यायची, अगोदर टाळीमध्ये बसवायची आणि त्यानंतर प्रॅक्टिस करायची. आता आपण लग्गीचे बोल अक्षर बघितले, तर पक्वाजवर त्याचे एक एक अक्षर बघूया, कोणत्या साईडला काय वाजवायचं, काय कसं वाजवायचं. तर लगेच अक्षर बघूया आता एक एक अक्षर. तर अगोदर आहे घिन. घिन म्हणजे तुम्हाकडे वरती ग वाजवायचं आहे, घिन. त्यानंतर आहे ताडा. ताडा म्हणजे काय वाजवायचंय, चाट वाजवायची आहे. चाटीवर वरती ही जी चाट असते त्याच्यावर वरती 2 वेळा ना वाजवायचं आहे. घिन ताडा. ताडा डा म्हणजेच ना, ता आणि डा सारखंच, घिन ताडा. त्यानंतर घी घी 2 वेळा तुम्हाकडे वरती वाजवायचं आहे, घी आणि घी घी घी. त्यानंतर परत ताडा. त्यानंतर कत. आता कत कसं वाजवायचं, कत 2 प्रकारे वाजवलं जाते. एक आहे सिंगल कत आणि दुसरा आहे कत असतं आणि कत असतं. तर बोलताना म्हणताना समजून घेताना कन्फ्युजन होत असतं, खूप मोठे मिस्टेक होत असते. तर आपल्या या ठिकाणी जो कत आहे तो फक्त सिंगल कत आहे, कत. तर घिन ताडा घे घी ताडा इथपर्यंत बोल समजावून घ्या परत एकदा. घिन ता घे घी ता घिन ताडा घे घी ताडा. त्यानंतर आहे कत ताडा. कत फक्त सिंगल वाजवायचं आहे तुम्हाकडे, कत. त्यानंतर ताडा ता परत डा ताडा. घिन ताडा घे घी ताडा कत ताडा. त्यानंतर परत घी घी ताडा, घी घी आणि ताडा. या पद्धतीचा बोल आहे. परत एकदा समजावून घ्या शांत पद्धतीने. घिन ताडा घी घी ताडा ताडा घी ताडा. या पद्धतीने बोल आहे. मी परत एकदा स्लोली एक एक अक्षर अगोदर म्हणतो, त्यानंतर वाजवतो. अक्षर आधी म्हणणार, मग तेच अक्षर वाजवणार. घिन ता डा घिन ता डा. त्याच्या पुढे घी 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 ता डा. त्यापुढे कत ता डा घी घी ताडा. तर परत एकदा लक्षपूर्वक आणि बघा, आपण व्हिडिओचा शेवट करूया. घिन ताडा घी ताडा ताडा घी
या पद्धतीची लग्गी आहे. आता समजले असेल हे मान्य करतो, नसेल समजली तर त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल आणि चॅनलला अनसबस्क्राईब केलं तरी चालेल. पण व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ आवडला म्हणून, आणि किंवा लाईक करा व्हिडिओला, कमेंटमध्ये लाईक करा आणि लाईक करा म्हणजे थंब पाठवा, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला व्हिडिओ समजला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, अवश्य करा, जेणेकरून नवनवीन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य तुम्ही रिप्लाय द्या, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. नक्की समजली असेल असं मी समजतो आणि समजलीच असेल असं मी मान्य करतो. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ झालाय. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर रामकृष्ण हरी. नक्की एकदा मी वाजून दाखवतो आणि व्हिडिओ शेवट करूया.